देशातले प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात। तर मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ कंपनी ही सुद्धा नेहमीच चर्चेत असते। पण गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत तर होती, पण ट्रोल पण होत होती। त्याचं झालं काय? गेल्या वर्षभरापासून त्यांच्या घरात त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांचं लग्न सुरू होतं। त्याची प्री वेडिंग, नंतर ग्रँड वेडिंग आणि रिसेप्शन असं सगळं एकदम ग्रँड सेलिब्रेशन चालू होतं। आणि त्याच्यासाठी त्यांनी 4,500 कोटी रुपये खर्च केल्याचं देखील बोललं जाते। पण त्यानंतर लगेचच जिओच्या रिचार्ज पॅकेजमध्ये त्यांनी वाढ केली आणि त्यामुळे ते चांगलेच ट्रोल झाले। लग्नाचा खर्च लोकांकडून वसूल करण्यासाठी रिचार्ज महाग केला म्हणून लोकांनी त्यांना खूप ट्रोल केलं। पण आता जिओ या कंपनीने आता आणखी एक घोटाळा केल्याची चर्चा सुरू आहे। असं त्यांनी नेमकं काय केलंय? मुकेश अंबानी यांनी बिल न दिल्यामुळे सरकारचं 1-2 हजार किंवा लाखाचं नाही तर तब्बल 1,757 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। हे प्रकरण नेमकं काय आहे तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। प्रकरण नेमकं काय आहे ते बघायचं झालं तर सुरुवात करावी लागेल जेव्हा जिओ कंपनी लॉन्च झाली तेव्हापासून। जिओ लॉन्च होण्याआधी देशात बरीच वर्ष भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL या टेलिकम्युनिकेशनचं मोठं नेटवर्क होतं आणि साहजिकच त्यांचे टॉवर्स सगळीकडे खूप प्रमाणात होते। तर जिओच्या लॉन्चच्या वेळेस त्यांचे तेवढे स्वतःचे असे टॉवर्स नव्हते। मग त्यांनी अगोदरच उभारण्यात आलेल्या कंपनीकडून टॉवर्स भाड्याने घ्यायचं ठरवलं आणि त्यासाठी BSNL आणि जिओ यांच्यात 2014 मध्ये एक मास्टर सर्व्हिस अग्रीमेंट करण्यात आलं। या करारानुसार BSNLच्या टॉवर आणि अन्य पॅसिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर वापरण्यासाठी जिओने ठराविक शुल्क द्यायचं असं ठरलेलं होतं। यामध्ये 6 अँटेना, 6 रिमोट, रेडिओ हेड आणि एक बेस ट्रान्झिव्हर स्टेशन स्लॉट यासाठीची परवानगी दिलेली होती। मात्र गोंधळ पुढे झाला, कारण जिओने करारात नमूद केलेल्या उपकरणांचा वापर तर केलाच, पण त्यासोबतच वेगळ्या तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर केला, जसं की LTE अर्थात लॉंग टर्म इव्हॅल्युएशन, FDD अर्थात फ्रिक्वेन्सी डिव्हिजन ड्युप्लेक्स टेक्नॉलॉजी आणि TDD टाइम डिव्हिजनल ड्युप्लेक्स अशा इतर सॉफ्टवेअरचा सुद्धा वापर करण्यात आला आणि इथेच गोंधळ झाल्याचं बोललं जातं। जिओ अधिक टेक्नॉलॉजी आणि पॅसिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर वापरत होती आणि तरीही BSNLने त्यावरती कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलंच नाही आणि हे सगळं तब्बल 10 वर्ष सुरू होतं आणि या अतिरिक्त वापराचा हिशोब BSNL या कंपनीकडून ठेवण्यातच आला नाही आणि त्याचा या 10 वर्षात काहीच रेकॉर्ड नसल्यामुळे ना कधी त्याचं बिल बनवलं गेलं आणि त्यामुळे याचा परिणाम हा सरकारच्या मिळणाऱ्या करावरती झालाय। देशातील टेलिकॉम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडत असताना भारत संचार निगम लिमिटेड या सरकारी टेलिकॉम कंपनीच्या निष्काळजी कारभारामुळे सरकारला तब्बल 1,757 कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचं CAG अर्थात कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल यांच्या अहवालानुसार समोर आले। ही रक्कम 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या कालावधीत RJIL अर्थात रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड कडून वसूल न केल्यामुळे सरकारचं या प्रकारचं मोठं नुकसान झाल्याचं स्पष्ट झालंय। CAGने BSNLनं भविष्यात अशा चुका होऊ नयेत यासाठी काटेकोर उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं सुद्धा म्हटलंय। पण या अहवालानंतर सरकार BSNLच्या प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागवणार का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि अशा चुका भविष्यात होऊ नयेत या अशा निष्काळजीपणामुळे होणाऱ्या नुकसानावरती कोणते प्रतिबंधक उपाय केले जातील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। BSNL सारख्या सरकारी संस्थेनं टेलिकॉम क्षेत्रातील खासगी कंपन्यांशी करार करताना पारदर्शकता आणि व्यावसायिक शिस्त पाळण्याची अत्यंत गरज आहे। सरकारच्या लाखो रुपयांचं नुकसान टाळण्यासाठी सरकारी टेलिकॉम कंपन्यांनी स्वतःच्या अधिकाराचा योग्य वापर करून कर व्यवस्थापनात सुधारणा करणं हे अत्यंत गरजेचं आहे। अन्यथा याचा थेट परिणाम हा सामान्यांच्या पैशावर होऊ शकतो आणि त्यामुळे सरकारवरची विश्वासार्हता सुद्धा कमी होऊ शकते अशी सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे। तर या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय? यात नक्की चूक कोणाची आहे ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।